साताऱ्यात सुरू असलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी 8 विभागातून 240 स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे। पाहुयात सविस्तर या बातमीमधून। साताऱ्यात राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या हस्ते पार पडले। या स्पर्धेसाठी राज्यातील मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, कोल्हापूर या 8 विभागातून 240 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे। मी शार्दूल तपासे, इंटरनॅशनल आर्बिटर ह्या स्पर्धेचा मुख्य पंच म्हणून काम करतो आहे। इथं ही स्पर्धा आपली DSOची जी स्पर्धा असते, शालेय सिलेक्शन जे म्हणतो आपण, ती स्पर्धा आपण घेत आहे, त्याची ही राज्याची स्पर्धा आहे। ही मुलं सगळी आपल्याकडं तालुका खेळल्यानंतर 5 मुलं सिलेक्ट होतात। ती 5 मुलं जिल्ह्याला खेळतात, जिल्ह्यातनं सिलेक्ट 5 मुलं होतात, ती मुलं विभागाला खेळतात आणि विभागाला सिलेक्ट जी मुलं 5 होतात ती ही राज्याला खेळायला आलेली आहेत। आता इथून ही 5 मुलं सिलेक्ट होणार आणि ती 5 मुलं आपल्या महाराष्ट्राचं नाव टीममध्ये महाराष्ट्र टीम म्हणून ते खेळणार आहेत। त्यांच्या स्पर्धा त्रिपुराला आहेत। ह्या स्पर्धा टोटल 6 ग्रुपमध्ये घेतल्या जातात। 3 गट मुलींचे आहेत, 3 गट मुलांचे आहेत। त्यातील अंडर 14, अंडर 17 आणि अंडर 19 असे 3 गट आहेत। त्यात मुलं मुली असे टोटल 6 गटांमध्ये ही स्पर्धा खेळवली जात आहे। ह्या स्पर्धेत टोटल 8 विभाग आलेले आहेत। प्रत्येक विभागातनं 5-5 मुलं आलेली आहेत। असं करून आपल्याकडे 240 खेळाडू आत्ता जमा झालेले आहेत। प्रत्येक गटात 40 मुलं आहेत। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।